नमस्कार मंडळी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं। तर आज मी बनवणार आहे मस्त चटपटीत कैरी भात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर पहिल्यांदा तर मी भात शिजवून घेते। तर कुठलाही तांदूळ घेऊ शकता तुम्ही। तर इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे। स्वच्छ धुवून घेते। तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता एक ग्लास पाणी घालते। भात शिजवायला ठेवते। भात शिजेपर्यंत आपण साहित्य बघूयात। तर साहित्य मी जास्त काय घेतलं नाही, सिंपल कैरी भात बनवणार आहे। तर त्यासाठी मी जिरं घेतलं आहे, मिरची घेतली आहे आणि लसूण घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि कैरी घेतली आहे। कैरी चिरून घेऊयात। ही लांबट कैरी जरा आंबट गोड असते, त्यामुळे मी ही कैरी वापरणार आहे। तुम्हाला दुसरी कैरी वापरायची असेल तरी सुद्धा वापरू शकता। एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे। उभ्या रेषा करून घेतल्या आहेत, आडव्या करून घेते। तर हे बघा, अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे। आता हे असे काढून घ्यायचे आहेत। सहज निघतात। तर हे बघा, असे चौकोनी शेप मध्ये तुकडे करून घेतले आहेत। हे बघा, भात शिजत आला आहे। भात शिजला आहे। आता मी गॅस बंद करते आणि पाणी आहे ना ते गाळून घ्यायचं आहे। पाणी आहे ना ते गाळून घेतलं आहे। भात मी थंड होण्यासाठी साईडला ठेवते थोडा वेळ। त्यानंतर मी भाताला फोडणी देणार आहे। गॅसवरती मी कढई ठेवली आहे। त्यानंतर भाताला फोडणी द्यायची आहे। गॅसवरती मी कढई ठेवली आहे। 2 चमचे तेल घालते। तेल गरम झाल्यानंतर लसूण आणि मिरची घालते। त्यानंतर जिरे घालते। त्यानंतर घालायची आहे बारीक चिरलेली कैरी। छान प्रकारे परतून घ्यायचं आहे। एखाद 2 मिनिटांनी कैरी लालसर होत आली की भात घालायचा आहे। छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर घालते चवीनुसार मीठ करून घेते। भात परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि वरतून कोथिंबीर घालायची आहे। तर बघा, अशा प्रकारे आपला चटपटीत कैरी राईस तयार झाला आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।